Welcome to all of you. I am Vishal sir. Today's point is modern periodic table. If you are new, then please subscribe, please like, please share. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. Today's point is modern periodic table. Modern periodic table is classified into S block, P block, D block and F block element. मॉडर्न पिरियडिक टेबलचं जे क्लासिफिकेशन आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. बघा, दिस इज द डायग्राम ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. दिस इज एस ब्लॉक, दिस इज पी ब्लॉक, दिस इज डी ब्लॉक, दिस इज एफ ब्लॉक. ओके, आय एम टेकिंग डेफिनेशन्स ऑफ एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक and F block. Okay, the block which is present in left side in modern periodic table, that block is called S block. Okay, जो ब्लॉक आधुनिक आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला प्रेझेंट आहे, त्या ब्लॉकला आपण एस ब्लॉक म्हणतो. ओके, पी ब्लॉकची व्याख्या बघा आता. द ब्लॉक विच इज प्रेझेंट इन राईट साइड in modern periodic table, that block is called P block. Okay, जो ब्लॉक आधुनिक आवर्त सारणीमध्ये उजव्या बाजूला प्रेझेंट आहे त्या ब्लॉकला पी ब्लॉक म्हणतो आपण, त्या ब्लॉकला पी ब्लॉक म्हणतो. ओके, पुढे आता डी ब्लॉक. द ब्लॉक विच इज प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. बघा, the block which is present between S block and P block, that block is called D block. D block elements are also known as transition element. D block is also known as transition element. Okay, F block. F block ची definition बघूया. The block which is present in bottom side of modern periodic table. Listen carefully. The block which is present in bottom side of modern periodic table, that block is called F block element. That block is called F block element. बघा, this is S block, this is P block, this is D block, this is F block. Okay, आता ही जी डिफाइन आहे हे डिफाइन तुम्ही 10th मध्ये लिहू शकता. या डिफाइन्स 10 साठी पण हा टेबल खूप महत्वाचा आहे, 11 साठी महत्वाचा आहे आणि 12वी साठी महत्वाचा. आता दुसरी व्याख्या बघा, ग्रुप नंबर नुसार मी आता सेकंड डिफाइन बिल्ड करतोय, तयार करतोय. ओके, द एलिमेंट्स विच प्रेझेंट इन ग्रुप नंबर 1 and 2, द एलिमेंट्स विच प्रेझेंट इन ग्रुप नंबर 1 and 2, that elements are called S block. Okay, जी मूलद्रव्य पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत ते मूलद्रव्य आहेत S block element. Okay, the elements which present in group number 13 to 18, group number 13 to 18, that elements are called P block element. That elements are called P block element. तर बघा, जी मूलद्रव्य ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 मध्ये प्रेझेंट आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये, जी मूलद्रव्य ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 मध्ये प्रेझेंट आहेत त्या एलिमेंटचा समावेश पी ब्लॉक मध्ये करतो, त्या एलिमेंटचा समावेश पी ब्लॉक मध्ये करतो किंवा त्या एलिमेंट्सला पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. ओके, आता डी ब्लॉकची व्याख्या बघा. द एलिमेंट्स विच प्रेझेंट इन ग्रुप नंबर 3 to 12, द एलिमेंट्स विच प्रेझेंट इन ग्रुप नंबर 3 to 12, that elements are called D block elements. Okay, that elements are called D block element. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जी मूलद्रव्य ग्रुप नंबर 3 ते 12 मध्ये प्रेझेंट आहेत त्या मूलद्रव्यांना डी ब्लॉक म्हणतात. ओके, डी ब्लॉक. आता
एफ ब्लॉकची व्याख्या बघा, ते मगाशी मी सांगितलेली आहे, एकच व्याख्या आहे इथे. द ब्लॉक विच इज प्रेझेंट बघा, द मॉडर्न पिरियोडिक टेबल इन विच ब्लॉक विच इज प्रेझेंट ॲट बॉटम साइड इज कॉल्ड एफ ब्लॉक. ओके, तर इथे एफ ब्लॉक आहे, इथे एस ब्लॉक आहे बघा. एस पी डी एफ हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. इथे मी लिहितो बघा, एस पी डी एफ असंच रिडिंग करायचं. ब्लॉक किती आहेत? 4 आहेत. एस पी डी एफ. ओके, तर एफ ब्लॉक हा बॉटम साइडला प्रेझेंट आहे. दिस इज द क्लासिफिकेशन. ओके, आपण कन्सिडर करूया. दिस इज हेड. ओके, हेड बघा. आता इथे ही जी बॉडी आहे ते आपण पूर्णपणे बघा. आता ही जी बॉडी आहे, ही बॉडी आहे डी ब्लॉकची बॉडी. ओके, आता आपण ही साइड लेफ्ट साइड आहे, दिस इज एस ब्लॉक. ओके, दिस इज एस ब्लॉक. दिस इज पी ब्लॉक. राइट साइड पी ब्लॉक, लेफ्ट साइड एस ब्लॉक. दिस इज बॉडी डी ब्लॉक. आणि खाली जे 2 पाय आहेत ते पाय लॅन्थेनॉइड सिरीज आणि ऍक्टिनॉइड सिरीज. 2 पाय आहेत, एफ ब्लॉक आहे. ओके, एफ ब्लॉक मध्ये 2 सिरीज आहेत, लॅन्थेनॉइड सिरीज अँड ऍक्टिनॉइड सिरीज. तर हे असं तुम्ही लक्षात ठेवा, आपली बॉडी लक्षात ठेवा. दिस इज डी ब्लॉक, दिस इज एस ब्लॉक, दिस इज पी ब्लॉक. आणि 2 पाय आहे ते आहे तिथे lengthened series, actinide series, that is F block. Okay, are you understand very well? This is the classification. This question asking for 4 mark in your board exam, in 10th exam and also 11th exam. Okay, this is the most important point from modern periodic table. Okay, please subscribe, please like, please share. I will meet with you in next video. Thank you.